स्वतः करता नव्हे तर त्याच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरते जगावे. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद दिले या ठिकाणी प्रियो. या जो 11 ते 15 हे 5 वचन आम्ही वाचले, ऐकले. आज आपण याच्यावर चिंतन आणि मनन करणार आहोत. त्याचप्रमाणे पुढे देखील आम्ही पाहणार आहोत. शेवटच्या वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूया. आणि तो सर्वांसाठी ह्या करता मेला की, सर्वांसाठी कोण मेला? प्रभू येशू ख्रिस्त. तो का मरण पावला? तर तो म्हणत आहे या ठिकाणी, तो सर्वांसाठी ह्याकरिता मेला की जे जगतात किंवा जे आम्ही तुम्ही जिवंत आहोत त्यांनी पुढे स्वतः करिता नव्हे तर त्याच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. आज परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो मरण पावला, आपल्या साध्या भाषेत जर म्हटलं ना तर त्याला हौस आली नव्हती. त्याला स्वतःचं बलिदान देण्याचं. कुठलाही मनुष्य असा आहे की तो स्वतःहून खड्ड्यात पडेल? असा कुठला मनुष्य आहे की स्वतःहून त्याचं सगळं नुकसानच करून घेईल? असा कोणता मनुष्य आहे की तो स्वतःवर आलेलं संकट पाहून पुन्हा एक वाटा संकटासमोर जाईल? अनेक लोक आहेत की ते लगेच संकटाला पाहूनच मागे जातात. परंतु देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर संकट सुरुवातीपासूनच दिसत होती. कारण तो सार्वभौम परमेश्वराचा आवडता एकुलता एक पुत्र, ज्याच्यासाठी सर्व अवघड निर्माण केलं, ज्याचा तो स्वामित्व, ज्याचा तो हकदार, ज्याचा तो न्यायाधीश, ज्याचा तो सगळा काही सर्वस्वी असणारा, त्याचा एकुलता एक पुत्र त्याने आमच्यासाठी दिला, यासाठी की आमचा नाश होऊ नये तर आम्ही त्याच्यामध्ये जिवंत राहावं, त्याच्यामध्ये आशीर्वादित व्हावं. आणि म्हणून तो म्हणत आहे की जर तो मरण पावलेला आहे माझ्यासाठी आणि जर मी आज जिवंत आहे तर त्याच्या नावामुळं, त्याच्या दयेमुळं, त्याच्या कृपेमुळं आणि त्याने दिलेल्या तारणामुळं आजपर्यंत आम्ही आमचं स्वतःचं जीवन जैगिक पद्धतीने जगत आलेलो आहोत. परंतु आज जगात जगत असताना आम्हाला जैगिक जीवन जगायचं आहे, परंतु किती त्याचं एक प्रमाण आहे. हे जैगिक जीवन जगत असताना आम्हाला हे जीवन इथंच ठेवून जायचं आहे, परंतु सार्वकालिक जीवनाकडे आम्हाला जात असताना, आम्हाला जीवन जगत असताना आम्ही एका गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला होता, त्याने माझ्यासाठी काय केलेलं आहे. जर आज मी जिवंत आहे तर मी कुणासाठी जगत आहे? आणि तो सर्वांसाठी याकरता मेलाय. तो वैयक्तिक एकासाठी मेला नाही. आज आम्ही वैयक्तिक एकासाठी जीवन जगतो. आम्ही वैयक्तिक आमच्या स्वार्थासाठी जीवन जगतो. परमेश्वराने त्याच्या समोर कुठल्याही प्रकारचा स्वार्थ ठेवला नाही आणि तो मेला की जगतात त्यांनी पुढे स्वतः करिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. आज अनेक प्रिय लोक आहेत, विशेष करून मी पाळक साहेबां आणि पाळकीनबाई किंवा जे फादर आहेत किंवा जे रिव्हरंट आहेत, जे काही देवाचे सेवक आहेत, कॅप्टन असतील, कर्नल असतील, गुरुजी असतील, जे काही आहेत, त्यांनी जर त्यांच्यामध्ये जर आणि ते लोकांना जर सांगत आहेत की ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला, ख्रिस्त जगासाठी मरण पावला आणि यासाठी मरण पावला की तुम्हाला आणि मला उद्धार मिळावं, तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळावं, तुम्हाला आणि मला सुख आणि शांती मिळावी, तुमचं आणि माझं जीवन एक आशीर्वादाचं जीवन असावं. जर मग मी तुम्हाला सांगत आहे किंवा एखादे फादर, रेव्हरेंड, पास्टर किंवा कर्नल साहेब जे काही कोणी असतील ते जर तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे तर ही गोष्ट आमच्यासाठी पहिल्या प्रथम लागू होते. तो मग यासाठी की तो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे. आतापर्यंत तुम्हाला माहित नव्हतं, आतापर्यंत तुम्ही फक्त स्वतः पुरतच जगले, मी स्वतः पुरतच जगलो, परंतु आम्हाला एकदा का माहिती झालेला आहे आत्मीनी का ख्रिस्त माझ्यासाठी जगासाठी मरण पावला, तो पुन्हा उठला, त्याने कैवरी सत्याचा आत्मा दिला, त्याने आज आम्हाला जिवंत ठेवलंय. तर आज आमचं जीवन आम्ही परमेश्वरासाठी जगलो पाहिजे, कारण तो उठला आहे तर आम्हाला देखील उठायचं आहे. आज आम्ही पापात मरण पावलेलो आहोत, आज आमचं ते पाप सोडून द्यायचं आहे. आज आम्ही झोपेत आहोत आणि आज आम्हाला ते झोपेतून उठायचं आहे. अनेक लोक झोपेचं सोंग घेतलेलं आहे. जसा एखादा व्यक्ती जर झोपेत असताना त्याला जर आम्ही हलवलं, त्याला स्पर्श केला, त्याला आवाज दिला, त्याला उठवण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चित अर्थाने उठतो. परंतु एखादा मनुष्य आहे तो झोपे गेल्याचं केवळ सोंग घेतलेला आहे, त्याच्या अंगावर पाणी टाका, नाही तर त्याला हलवा, नाही तर काही करा, तो मात्र झोपेतून जागा होणार नाही. अशा प्रकारचे अनेक लोक, ख्रिस्ती लोक आज आहेत
की त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे, त्यांनी ख्रिस्तीपणाचं सोंग घेतलेलं आहे, त्यांनी ख्रिस्ती जीवनाचं सोंग घेतलेलं आहे आणि त्या सोंगामधून अजूनपर्यंत ते बाहेर निघाणार. तुम्ही आणि मी जगामध्ये जर समजा आम्ही टेलिव्हिजन किंवा चॅनल वगैरे पाहत असतो, एखादं फिल्म म्हणा, पिक्चर म्हणा, एखादी नाटिका म्हणा, एखादं सिरियल म्हणा, त्यावेळेस प्रत्येक जण येतो आणि त्याचं एक एक पात्र करून जातो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोल असतात. तशा प्रकारे तुमचा आणि माझा एक खास विशिष्ट रोल आहे या जगामध्ये, आणि तो म्हणजे तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत. सगळ्यात महत्वाचा रोल आम्हाला दिलेला आहे आणि त्या रोल मध्ये आम्ही कसं असावं. आज अनेक लोकांना रोल देऊन, अनेक लोकांना एस्केलच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, मी तुला इस्रायलाचा पहारेकरी नेमलेला आहे. आणि ज्यावेळेस धोका निर्माण होईल, ज्यावेळेस संकट निर्माण होईल, ज्यावेळेस एखादा प्रश्न निर्माण होईल, ज्यावेळेस एखादा रक्तपाताचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल, त्यावेळेस काय कर की त्या ठिकाणी तू सावध कर. म्हणजे आम्ही रखवालदार आहोत, आम्ही पहारेकरी आहोत, आम्ही जागरणाचं काम आम्हाला दिलेलं आहे. परंतु नेमकं जर जागरण जर आमचं जर त्या ठिकाणी आम्ही जर झोपेत असलो, झोपेत असणं म्हणजे काय, फक्त सोंग घेतलेलं, आम्ही सांगत नाही, आम्हाला सत्य माहिती पडलेलं आहे. परमेश्वराचं वचन हे अंतिम सत्य आहे, हे वचन तुम्ही स्वीकारा, हे आम्हाला माहिती आहे, परंतु आम्ही लोकांना सांगत नाही. अनेक वेळेस आम्हालाच भीती वाटते की ते लोक आम्हाला म्हणतील मग तुम्हीच वापरा, तुम्हीच पाळा. होय प्रियो, म्हणू द्या, काही अडचण नाही. परंतु या ठिकाणी आम्ही स्वतः करता आता जगणं सोडून देणं खूप गरजेचं आहे. आज अनेक लोक स्वतः करता जगत आहेत. बऱ्याच हौशी मौशी केल्या, बऱ्याच काय पाप पुण्य कर्म काय करायचं ते सगळं करून थकलेत. आता कमीत कमी आताच जीवन परमेश्वराला अर्पण करा, कारण आम्ही अंत समयला आहोत, आम्ही शेवटच्या टोकाला आहोत. आणि या शेवटच्या टोकाला असताना प्रिय, आम्हाला किती वेळ या जगामध्ये जगायचं अजून आम्हाला माहित नाही. देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या प्लॅन नुसार आहे. आणि म्हणून तो लिहितोय की तो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्यांच्याकरता जगावे. प्रभू येशू ख्रिस्तासाठी जगावं. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी जगायला सुरुवात केली, निश्चित अर्थाने प्रिय हो, जसा तो मरणावर विजय मिळून उठला, एक तर पहिली गोष्ट आम्हाला मरणाचा अनुभवच येणार नाही, कारण आम्ही अंत समायला जर आहोत. आणि जर परमेश्वरने आज आम्हाला जिवंत ठेवलेला आहे, तर पवित्र शास्त्र असं सांगतं की जो वेळेस तो मेघावरून येईल ना, तर तुमच्यापैकी अनेक लोक आहेत की त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही. सदेह, जसं एलियाला सदेह घेण्यात आलं ना, अशा प्रकारे सदेह मरणाचा तर अनुभवच येणार नाही. आणि जर कदाचित परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला याला विलंब लागला आणि आम्हाला दिलेलं जे वयोमर्यादा संपली, परंतु आम्ही जर परमेश्वराच्या सानिध्यात राहून परमेश्वरासाठी जीवन जर जगलेलो असलो किंवा त्याच्या करता जर आम्ही जीवन जगत असलो किंवा जगण्याचा प्रयत्न करतो, तर आम्ही मेलो असलो तरी तो परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला उठवेल. अनेक लोकांना उठवणार नाहीये. अनेकांना असं वाटतंय काही नाही. काही लोकांनी तर आम्हाला रेफरन्स दिलं, पळक साहेब तुम्ही म्हणता चर्चला या, सहभागिता घ्या, पवित्र शास्त्राचं वचन करा, विश्वास ठेवा, त्याचप्रमाणे दान द्या, दशमोन द्या, अर्पण द्या, पाळक लोकांच्या भेटी घेत जा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, विश्वासात वाढा, आज्ञा पालन करा, पाप करू नका. अहो हे सगळं सत्य आहे पाळक साहेब, परंतु त्या चोरांनी कुठं पश्चाताप केलता, त्या चोर कुठं प्रार्थनेला गेलता, त्या चोराचा कुठं बाप्तिस्मा झालता, त्या चोरांनी कधी सहभागिता घेतली नाही, त्या चोरांनी कधी आपली दानपात्रात मूठ उघडली नाही. डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्त म्हटला तू आजच मजबूर सुखलोकात असशील. असे काही महाभाग आहेत. आम्हाला कुठल्या प्रकारचं जीवन जगायचं आहे? स्वार्थी जीवन सोडून द्या. ज्या वेळेस डाव्या बाजूचा जो चोर होता आणि तो म्हटला की तू जर देवाचा पुत्र आहेस तर स्वतःच्या वधस्तंभावर खाली उतर, ज्या वधस्तंभावर तो गेला आणि ज्याच्यासाठी आम्हाला जगण्यासाठी पौलाचं ग्रंथीकरा 2 पत्र आणि 5वा अध्याय 15व्या वचनामध्ये जे मार्गदर्शन केलेलं आहे ते होण्याच्या अगोदर एक्झॅक्टली ज्या वेळेस त्या काल्वरी टेकडीवर 3 क्रॉस होते, एक 2 चोराचा आणि एक प्रभू येशू ख्रिस्ताचा, तो जो एक चोर होता तो म्हटला तू जर देवाचा पुत्र आहेस, तुझ्याकडून चिन्ह चमत्कार झालेलेच आहेत ना, तू एक काम कर, हे दुःख संकट समस्या चिंता काळज्या व्याधी हे एवढं मोठं मरणाच्या पुढे यातना दिसत आहेत, तू स्वतःही खाली उतर ना आम्हाला उतरव, मोठा चमत्कार कर. स्वावलंबी जीवन. मरायच्या टोकाला लागले तरी स्वतःचा स्वार्थ सुटत नाही. मरायच्या टोकाला लागले तरी परमेश्वराचा स्वीकार लोक करत नाही. मरणाच्या यातना आणि मी आता थोड्या वेळाने मरणार हे समजत आहे,
तरी देखील प्रभू येशूचा स्वीकार करत नाही. खूप खेदाची गोष्ट आहे प्रिय. परंतु एक त्या साईडला एक चोर होता आणि त्याने ते बघितलं, ते संभाषण ऐकलं आणि तो म्हटला, हो आपल्याला जी शिक्षा मिळालेली आहे, आपल्याला जो मृत्यूदंड मिळालेला आहे तो योग्य आहे. कारण आतापर्यंत आम्ही स्वार्थी जीवन जगलो, आतापर्यंत माझ्या कुटुंबाची उपजीविका भागण्यासाठीच मी इतर लोकांना लुटलं, त्यांना लबाड बोललो, खोटं बोललो, माझ्या कुटुंब चालवण्यासाठीच मी दानपात्राची आयडिया काढली, माझ्या कुटुंबाला चांगल्या मिळकती मिळावी म्हणूनच मी हे दशमांची आयडिया काढली, म्हणूनच मी पावती पुस्तक छापलं, देणगी पुस्तक छापलं, म्हणूनच आम्ही पैसे दिल्याशिवाय प्रार्थनेला जातच नाही, आमचा कमीत कमी पेट्रोल खर्च तरी द्या. हे कशासाठी? तर माझ्या कुटुंबासाठी. प्रिय, तुमच्या कुटुंबाची काळजी, जर तुम्ही प्रभू येशूसाठी जीवन जगत आहात तर तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्याचं काम परमेश्वरचं आहे. तुम्ही करत नका बसू. तुम्ही काळजी करायला लागले का तुम्ही पाप केलंच. आणि जर तुम्ही पाप केलं म्हणजे देवाच्या जीवनासाठी तुम्ही जगत नाही, याचा अर्थ तुम्ही स्वतःच्या स्वार्थी जीवनासाठी जगत आहात. तर या ठिकाणी तो दुसरा चोर त्या ठिकाणी म्हणत आहे, देवाच्या पुत्रा, परमेश्वरा, जगत उद्धारक, जो तू राजवैभवाने येणार आहेस. त्याच्या लक्षात आलं की राजवैभवाने येणार हाच आहे आणि हा येणार आहे तर न्याय करायला येणार आहे. आता काही तारणारा येणार नाही. आता परत एकदा मर्याच्या खुशीत जाऊन परत लहानचा मोठा होऊन परत फटके खायला, परत शास्त्री पुरुष तुमच्या माझे पाप खायला परत येणार नाही. तर आता जो येणार आहे तो न्यायाधीश बनून येणार आहे. आणि म्हणून त्याच्या लक्षात आले, तो म्हटला, मग पाप दया करा, मी पाप कबूल करतो. त्यांनी पाप कबूल केलं. पहिल्यांदाच त्या चोराबरोबर बोलतानाच कबूल केलं का आपण पापी आहोत, आम्ही स्वार्थी वृत्तीने जगलो, आम्ही कुठल्याही प्रकारचं आमच्या आयुष्यात चांगलं केलं नाही, कबूल केलं. आणि एक गोष्ट महत्वाची लक्षात त्या ठिकाणी त्या एका स्वराने केली, तो म्हणजे म्हटला की हा राजवैभवाने येणार आहे, हा न्यायाधीश आहे, हा खरा तारणार आहे, हा खरा देवाचा पुत्र आहे, याच्याकडे सर्व प्रकारचे आशीर्वाद आहे आणि हा मला सार्वकालिक जीवन किंवा सार्वकालिक वतन किंवा काहीतरी देऊ शकतो. त्या ठिकाणी दुसरा म्हणतो, तुम्ही राजवैभवाने याल त्यावेळेस माझी आठवण करा. बस फक्त आठवण करा म्हटलं. तो म्हटला नाही, प्रभू मला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जा, काहीच नाही म्हटला. तो फक्त म्हटला माझी आठवण करा. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त लगेच ताबडतोब त्याला म्हटला, आजच तू माझ्याबरोबर सुख लोकांमध्ये जाशील. आजच. म्हणजे त्यांनी काय केलं? स्वार्थी जीवन सोडून दिलं. त्यांनी काय केलं? ख्रिस्तासाठी जगायला आणि ख्रिस्तामध्येच मरायला त्याचा अंतकरण तयार झाले, त्याचे विचार तयार झाला, त्याचा विश्वास त्या टायमिंगला झाला. मग तो चर्चलाही गेला नव्हता, तो सहभागितेलाही गेला नव्हता, त्यांनी नियमशास्त्र म्हणजे पवित्र शास्त्रही वाचलं नव्हतं, त्यांनी कधी दान धर्म केला नसेल, त्यांनी कुठल्याच प्रकारचं चांगली गोष्ट केली. आता तो चोरच कबूल करतोय, तरी देखील त्याच्यात एक उत्तम गोष्ट आखरीच्या टायमिंगला होती, ती म्हणजे त्यांनी परमेश्वरच्या पुत्राला ओळखलं. आज आमचा आखरीचा टायमिंग आहे, आज आखरीच्या दिवसामध्ये आम्ही आहोत, अंत समाला आहोत. जागोजागी दुष्काळ पडलेले आहेत, जागोजागी मर्या उठलेल्या आहेत, जागोजागी भूकंप होत आहेत, जागोजागी लावारस बाहेर येत आहे, जागोजागी वेगवेगळ्या देशांचे इतके भयानक परिस्थिती असून देखील अनेक लोकांना जीवन कसं जगावं, सुरक्षित कसं राहावं, आरोग्य कसं मिळवावं, आर्थिक परिस्थितीला कसा फटका बसला, आणि एवढं असताना अनेक देश, अनेक राज्य एकमेकावर उठलेत, भूकंप होतात. ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात बायबल सांगतंय अंताच्या समाला या सुरुवातीचे क्षण आहेत, लगेच अंत येणार नाही. मग या सुरुवातीच्या क्षणामध्ये आम्ही शेवटच्या टोकाला आहोत. हा अंत बऱ्याच दिवसापासून सुरुवात झालेली आहे. अनेक दिवसापासून भूकंप होत आहेत, राज्यावर राज्य उठत आहेत, मर्या येत आहेत, दुष्काळ येत आहेत, आर्थिक परिस्थिती येत आहेत, एकमेकाला लोक लुबाडत आहेत, देवाची धार्मिकता कमी झालेली आहे, लोकांची प्रीती थंडवलेली आहे, लोक स्वार्थी जीवन जगत आहेत, वैयक्तिक एकटाच बघतोय. आणि म्हणून तो म्हणतो, आणि तो सर्वांसाठी याकरता मेला. तो मेला का? त्याचे कारण आम्ही शोधतोय प्रिय, की त्यापूर्वी देखील आम्ही स्वार्थी जीवन जगत होतो. तो मरण्याच्या पूर्वी, त्याला मरण्याचं कारण एकच, कारण आम्ही स्वार्थी जीवन जगत होतो, आम्ही पापी जीवन जगत होतो, आम्ही देवाला न आवडणारं जीवन जगत होतो, आम्ही कुणावर प्रेमही नव्हतो करत, आम्ही देवाच्या आज्ञाही पाळत नव्हतो, आणि आम्ही साध्या सोप्या भाषेत सांगत आम्ही कुणालाच मोजित नव्हतो. बेलिस्टर असू न तर साहेब असू, नाही तर तिकडे ऑफिसर असू, न तर फादर असू, न तर पास्टर असू, न तर रेव्हरंड साहेब असू, न तर बिशप, आम्ही कुणालाच मानच देत नव्हतो, देवाला तर अजिबातच नाही भीत नव्हतो. आणि म्हणून तो आमच्यासाठी मरण पावला, की यासाठी की या सर्व गोष्टीपासून आम्हाला मुक्तता मिळावी. आणि म्हणून कालचा रेफरन्स आम्ही पाहिला की प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध ठेवतं.
आणि जो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढं. आता इथून पाठीमागे तुमचं आणि माझं जीवन जगण्याची जी पद्धत होती ना, ओके, पुरी परमेश्वराला म्हणू की आतापर्यंत मी अशा अशा प्रकारे जीवन जगलो, परंतु आज मला परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून समजलं आहे की इथून पुढे स्वतः करता नव्हे तर त्याच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावं. आजपासून मी प्रभू येशूसाठी जगल. प्रभू येशूसाठी जगल म्हणजे प्रभू येशू आम्हाला त्याच्या सार्वकालिक वचनाच्या वाटेकरी करेल. प्रभू येशूसाठी जगणं म्हणजे परमेश्वरच्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणं. आम्ही जातोय तेव्हा जातोय हे तर खरंच आहे, पण जोपर्यंत आम्ही या भूतलावर आहोत ना उपरी आणि प्रवासी, तेव्हा देखील आम्ही प्रभू येशूच्याच आशीर्वादात जगू. येणाऱ्या प्रत्येक संकट, बंधन, जोखड काही असू, अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची सुवार्ता सांगतात की प्रभू आमच्या चर्चला या, प्रभू येशू तुम्हाला आजार मुक्त करील, पैसे देईल, तुमची गरिबी आरिबी दूर करील, काय काय करील, तुम्हाला परत एकदा रोग होणार नाही, तुम्हाला परत एकदा कधी भीक मागायची पाळी येणार नाही, परत एकदा कधी तुमच्या जीवनात साडेसाती येणार नाही, परत कधी तुमची निंदा आणि छळ होणार नाही. चुकीचा मेसेज देतात. जे प्रभू येशू ख्रिस्त मध्ये स्वतःच जीवितक्रम करतात ना, त्यांना त्रासाला सहन करावं लागेल, त्यांना दुःखाला सामोरं जावं लागेल, त्यांना पिढीला सामोरं जावं लागेल, त्यांना लोकांच्या निंदेला सामोरं जावं लागेल, त्यांना छीतूच्या सामोरं जावं लागणार, त्यांना हाल अपेष्टाच्या सामोरं जावं लागणार, सगळ्या प्रकारचे दुःख कष्ट त्यांना मिळणार. ही खरी सुवार्ता आहे. नुसतं पोपटपंची लोकांना आपल्या चर्चमध्ये आकर्षित करण्यासाठी फक्त तुमचं दुःख आहेत का, या आनंदात बदलेल. तुम्ही आजारी आहेत का, या तुम्हाला रोग मिळेल. तुम्ही कष्टी आहात का, तुम्ही एकदम भिकारी आहात का, या आमच्या परमेश्वराकडे या, तुम्हाला सगळं मिळेल. ह्या जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही लोकांना बोलू नका आणि लोकांना तसे गोड वचने सांगूही नका. लोकांना सांगा जे ख्रिस्त प्रभू येशू मध्ये आयुष्यक्रम घालतात ना, त्यांना दुःखाला सामोरं लागेल. कारण आम्ही जगाचे नाहीत. ख्रिस्ताला स्वीकारायचं म्हटल्यानंतर ख्रिस्त येशू याचा अर्थच आहे वधस्तंभ. वधस्तंभ म्हणजे काही तो एकदम छान नाही. आमच्याकडे असे वधस्तंभ आता आम्ही बनवलेत ना, एकदम पॉलिश बिलिश केलेले. पण प्रभू येशू ख्रिस्तानी असा वधस्तंभ व्हायला ना, ते कुठं रंधाही नव्हता मारला त्याला, आणि पॉलिशी नाही काहीच नाही, असाच ओंडक्याचं होते ती. आज आमच्याकडं आबड ओबड लाकूड म्हणजे आबड ओबड आमच्या जीवनामध्ये आलेल्या सर्व गोष्टी, याला वधस्तंभ. आपलं शिक्षण नाही ते, ज्यावेळेस आपण वधस्तंभाचं शिक्षण घेऊ ना त्यावेळेस आपण त्या विषयावर बोलू. आपण पुढे जाऊया. ख्रिस्ताच्या ठायी राहिल्याने नवजीवन. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्या पुढे त्याला तसे ओळखीत नाही. पेशी त्या ठिकाणी सांगतात आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला समक्ष पाहिलंय, देहाने आलेल्या देहदृष्ट्या आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो, उठलो, बसलो, खाल्लो, चमत्कार केले, सगळ्या गोष्टी पाहिल्या, परंतु आज आम्ही त्या ख्रिस्ताला नाही. आज आम्ही त्या ख्रिस्ताकडे पाहणार नाही. तो जो ख्रिस्त माझ्यासाठी, जो ख्रिस्त जगासाठी मरण पावला, मरणावर विजय मिळवला, तिसऱ्या दिवशी उठला, आमच्यामध्ये राहिला, 40 दिवस आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं, आमच्या देखत स्वर्गात मध्ये झाला, आणि जात असताना त्याने आम्हाला अनंत सोडला नाही तर सत्याचा निकायवर पाठवून आत्मा पाठवून दिला, आणि तोच ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. आता आम्ही तो ख्रिस्त पाहत नाही ज्याला आम्ही ओळखत होतो. मग आतापासून आम्ही कुणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही. आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते म्हणतोय तो, तरी आता या पुढे त्याला तसे ओळखीत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. नवीन उत्पत्ती आहे. हेच शरीर सगळं हेच, परंतु ज्यावेळेस आमचा आत्मा बदलतो, आमची विचार क्षमता परमेश्वराच्या राज्यामध्ये जाते, ज्यावेळेस आमचं स्वतःच जीवन जगण्याची पद्धत आम्ही सोडून देतो, आणि म्हणून तो म्हणतो की जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. आतापर्यंत आम्ही आमच्यासाठी जगलो, परंतु आता परमेश्वरासाठी आम्हाला जगायचं आहे. आणि जर ज्यावेळेस आम्ही परमेश्वरासाठी जगायला सुरुवात करू ना, ही आमची नवीन उत्पत्ती, हे आमचं नवीन जीवन, हे आमचा ख्रिस्ताच्या ठायी राहिल्याने मिळणारं नवजीवन. आम्ही जर ख्रिस्ताच्या ठायी जर राहिलो तरच आम्हाला नवीन जीवन मिळेल. नवीन जीवन जे सार्वकालिक जीवन असेल ते कदापि आमच्यापासून कुणीही काढून घेऊ शकणार नाही. आणि पुढे लिहिलं आहे की जुने ते होऊन गेले, पहा नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे.
त्याने स्वतःबरोबर आपल्याला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. समेटाची सेवा प्रिय, तुम्हाला आणि मला समेटाची सेवा दिली. आम्ही समेटाची सेवा करायला पाहिजे. आणि म्हणून प्रिय, आम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी की हे जे काही सर्व काही घडत आहे, घडलेलं आहे, किंवा आज जे आम्ही देवाच्या गौरवासाठी या ठिकाणी आहोत, आज जर आम्ही नवीन जीवन जर निर्माण करत आहोत, जर आज आमचं पुनरुत्थान झालेलं आहे, कशातून? मेलेतून. अनेक लोकांना वाटतं की मेल्यानंतर पुनरुत्थान होणार. अहो, आम्ही पापात मेलेलो आहे, पहिलं याचं तर पुनरुत्थान करा. अनेक लोक अजून त्याच पीडित आहेत. अनेक लोक मृत्युमुखी जिवंत आहेत, परंतु सगळे आत्मेने मरण पावलेले आहेत. आणि प्रभू येशूला आम्ही जर म्हणून, कारण प्रभू येशूला कुठलीच गोष्ट अशक्य नाही, तो मरणावर विजय मिळवणारा देव आहे. आज आम्ही परमेश्वरला म्हणूया, आमचा आत्मा, आमचा जीव, आमचं शरीर देखील मरायला लागलेलं आहे. आज परमेश्वर दे बाप्पा, तुझं आरोग्य, तुझं वचन, तुझं नवीन जीवन आम्हाला तू दे. आज आम्ही झोपेचं सोंग घेतलं होतं, परंतु आम्हाला समजले आता आम्ही जागे झालेलो आहोत. परंतु जागे झालो, परंतु आम्हाला पुढे काही मार्ग दिसत नाही. आमचं जीवनाचं काही खरं दिसत नाही. आमच्या जीवनाला चांगल्या नवजीवन किंवा ज्याला सार्वकालिक जीवनाकडे जाईल असं आमचं वाटत नाही. निराश होऊ नका प्रियो. आज आम्हाला परमेश्वराने जागा जर केलेला आहे, किंवा आम्ही जर जाग होत आहोत, तर आज आम्हाला आमचं जुनं जीवितक्रम सोडून द्यायचं आहे. त्या पेट्या तोडून बाहेर यायचंय. पेट्याला झाकणं आहेत ना, नॉर्मल खेळे मारलेले असतात. आतून मुर्द्याला जर मुर्दा जर जीवन झाला ना, तर सहजासहजी येऊ शकतो. लय मोठी पॅकिंग नसती. आजही आमच्या जीवनात छोटे छोटे खेळे टोकलेत. पापाची, मीपणाची, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थपुषाकी, लबाडकी, व्यसन, वासना, स्वतःसाठी जगणं, लबाडीपणा, जे काही आहेत ना, हे छोटे छोटे खेळ. चंबार काय करतो? चंबार चपला ठोकताना ना, त्याच्याकडे छोटे छोटे चंबारी खेळे असतात, बारीक असतात, आणि त्या चपलाला तो ठोकतो. पण तोच खेळा जर एखाद्याच्या पायात जर घुसला ना, तर तो वेळ प्रसंगी त्याचा पाय म्हणलं तरी तोडायला लावेल, पॉयझन जर झालं तर. इतका त्या पावर असतो. अशाच प्रकारे छोट्या छोट्या चुका, छोटे छोटे पाप, छोट्या छोट्या गोष्टी आम्ही खूप मोठ्या करत नाही. आणि ह्या गोष्टी आम्हाला काय करतात? स्वार्थी जीवन जगल्यामुळं, आम्ही स्वतःसाठी जीवन जगत असल्यामुळं ह्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत. परंतु जर का आम्ही ख्रिस्तासाठी जीवन जगायला सुरुवात केली, तर लागलीच आमचे हे छोटे खेळे जे आहेत ना, पायात घुसणार नाही. हे जे छोट्या चुका आहेत ना, हे जे छोटे छोटे पाप आहेत ना, जे आम्हाला नवीन जीवन देऊ देत नाही, तर हे आमच्यापासून दूर होतील. आणि ख्रिस्ताला आवडणारं जीवन, ख्रिस्ताला आवडणाऱ्या गोष्टी आमच्यामधून निर्माण होतील. आणि ही आमची समेटाची सेवा आहे. आम्ही समेट करून घेतला पाहिजे. आम्ही एकमेकाबरोबर समेट केला पाहिजे. बऱ्याच अंशी देवाचं वचन इतकंही कडक नाही, आणि इतकंही सोपं नाही, आणि इतकं काही मवाळ नाही. ज्याला जशा पद्धतीने, एखाद्याला जशा प्रकारचा आजार झालाय ना, तर डॉक्टर साहेब तशाच प्रकारचं इंजेक्शन, गोळ्या किंवा डोस किंवा सलाईन किंवा जे काही त्याची ट्रीटमेंट ज्याला चेकिंग करायची असेल, त्याला झालेल्या रोगाप्रमाणे दिल्या जाते. आणि म्हणून बऱ्याच अंशी पौल कडकपणे तो बोलला. त्याचा उद्देश एकच होता की लोकांनी परमेश्वरचा खरा मार्ग ओळखा. याचा अर्थ असा नव्हता की तो लोकांवर चिडत होता किंवा लोकांवर राग व्यक्त करत होता. नाही प्रिय, त्या ठिकाणी त्याची एकच इच्छा होती, त्याची एकच मनीची होती. त्याचा आत्मा इतका उल्हासित आणि प्रफुल्लित होता की जे नाही करून, काही करून, जसा बाप आपल्या लेकराला चुकल्यानंतर एकदा दोनदा तो जाऊ देतो, पण तो तिसऱ्या चौथ्या वेळेस काय करतो? त्याचा कान धरतो किंवा एखादी चापट मारतो किंवा रागाने बोलतो. आणि मग तो लेकरू काय करतं? थोड्या दिवस का व्हायना नीटनेटकं गरीब गाईसारखं वागायला सुरुवात करतो. म्हणजे काय करतो? तो स्वीकारतो. अशाच प्रकारे देवाचं वचन देखील कधी कधी कडकपणाने सांगितल्यामुळं अनेक लोकांना काय वाटतंय की देवाचे वचन खूप कडक आहेत. नाही, ते कडक म्हणजे आमच्यासाठी आशीर्वादाचे आहेत. आम्हाला समेटाची देखील सेवा दिलेली आहे प्रिय. हे देखील आम्ही विसरता कामा नये. आम्ही पुढे पाहूया. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता, आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यात आले ना, तर त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं, हे बाप्पा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. हे प्रभू येशू ख्रिस्ताला 100% माहिती होतं. हे काही लोक जाणून बुजून करतात, काही लोक जाणून बुजून करतात, काही लोक सैतानाच्या बंधनात असल्यामुळे करतात, काही लोक स्वतःचा डामडोल एकदम व्यक्तिमत्व छाप करण्यासाठी करतात, काही लोकांना सैतान भुरळ घालून करायला लावतो.
आणि काही अज्ञानामुळे करतात. आणि म्हणून तो म्हणतो ज्ञानाअभावी माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. ज्ञान घ्या. उत्तम ज्ञान म्हणजे पवित्र शास्त्राचं वचन, आणि हे तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवील. आणि समेटाची सेवा तुम्हाला आणि मला दिलेली आहे प्रभू. आम्ही एकमेकाशी समेट केला पाहिजे. आमचा जर बंधू चुकत आहे ना, त्याला वचनाने ताळ्यावर आणलंच पाहिजे. त्याला शत्रू समजायचं नाही. मग त्याला सांगण्याची जी पद्धत आहे किंवा त्याला स्वतःला त्याला समजून घेण्याची कशी पद्धत आहे ह्या गोष्टी माहिती नाही. तर देवासाठी जर तुम्ही त्याला समजून सांगत आहात तर ज्यांना समजून घ्यायचंय ना ते बरोबर घेतील. परंतु ज्यांनी झोपेचंच सोंग घेतलेलं आहे, जे ज्ञानी बनून अज्ञानाचंच सोंग घेत आहेत, जे देवाचं सत्य वचन समजून देखील गपचिप बसलेले आहेत, ते प्रकट करत नाहीत, मग मात्र त्यांना कडकपणे, मग मात्र येशू ख्रिस्ताने जसं त्याच्या मंदिरामध्ये शहरामध्ये गेल्यानंतर मंदिरामध्ये लोकांनी बाजार भरवला होता. बाजार म्हणजे कोणी भरवलेला होता? अनेक लोक होते. याजक होते, शास्त्री होते, सदुकी होते, यहुदी होते, परुषी होते, चांगले चांगले लोक होते. काही काही लोक लय मोठ्याने हुद्द्याने लय मोठमोठे होते, प्रमुख याजक नामकेन धमकेन. ते स्वतः त्यांनी बाजार नव्हता मांडला, पण ज्यांना बाजारात बसायला लावलं होतं ना त्यांच्याकडून ते काहीतरी मिळकत मिळत होती, म्हणून त्यांनी बिंदास मंदिरामध्येच बाजार भरवला होता आणि त्यांना ते काय म्हणत नव्हते. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने तो बघितलं ना, मग परमेश्वराने एक आहे ना कोरडा काढला आणि जेव्हा सटकावले ना मग ते लोक, आणि तो ओरडून म्हटला, हे जे घर आहे, हे जे मंदिर आहे, माझ्या पित्याचं मंदिर आहे, हे प्रार्थनेचं घर आहे, प्रार्थनेची जागा आहे, आणि तुम्ही ती लुटारीची गोळा केली काय? आणि मग त्यांनी चौरंग पालथे केले, कबूतर विकणाऱ्यांचे ते सगळं काही पालथं उलथं करून दिले आणि संपूर्ण मंदिर खाली करून टाकलं. आज आमच्या आतमध्ये मंदिर, देवाचं मंदिर. आज आम्ही बरेच कबूतर ठेवलेत, कुणी काय काय ठेवले, याच्यात सगळा भुसाच भरून ठेवलाय. जसं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर जर चांगला देह असला आणि त्याचे पार्ट जर एकमेकाला जर उपयोगी येत असले ना, तर डॉक्टर साहेबांच्या सल्ल्याने किंवा ज्या सरकारच्या नुसार काही पार्ट जर डोनेट केलेले असले तर ते काढून घेतात आणि बाकीचे मग कापूस नाही तर काहीतरी कापूस भरतात ना. अशा प्रकारे आमच्या याच्यात कापूस नाही भरलेला, आमच्या याच्यात भुसा भरलेला आहे. पहिला इथं मेंदूत भरलेला आहे, काहीच काम करत नाही जो. आणि मग आम्ही जे काही करत आहोत, आमच्या मंदिरामध्ये आम्ही बाजार निर्माण केलेला आहे. आज जर देवाच्या वचनाच्या माध्यमातून प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला आणि त्याने कोरडा घेतला, तो कारण तो स्वतः व्यक्तिशः त्या ठिकाणी तो शरीराने हजर होता आणि त्याने कृतीमधून तो कोरडा घेतला. त्याला चाबूक म्हणू आपण, किंवा हंटर म्हणू, किंवा एखादी काठी म्हणू, ज्याला आपण ती जे काही शब्द लावू शकतो ती. आणि त्याने अक्षरशः तो बाजार झोडपला. ते चौरंग वगैरे जे होते ना, पैशाचे गल्ले वगैरे सगळे विखरून टाकले, म्हणजे पालथे उलटे केले. का? तो तर देवाचा पुत्र होता, त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. अनेक लोक असं पण म्हणतात, काही काही लोक असं म्हणतात, मग तो देवाचा पुत्र होता, त्याला त्याचा राग शांत करता आला नाही का? अहो, त्याचं मंदिरच तुम्ही भ्रष्ट केलं. कमीत कमी आज देवाची दया आणि कृपा आहे, तुम्ही आणि मी जिवंत आहोत. आम्हाला कोरोना सारखा रोग झाला नाही, किंवा एड्स सारखा रोग झाला नाही, किंवा एखादी महामारी झाली नाही, किंवा रगतपिती फुटली नाही, किंवा आम्हाला असं काही आमचे हाडं कुजले नाही, सडले नाही, किंवा आम्हाला असं कुठलंच इतकं पण आम्ही हालापेटात नाही की जे नाही करून त्या दया केलेली परमेश्वरने आमच्यावर. आणि म्हणून प्रिय आम्ही पाहतो की त्या ठिकाणी स्वतःसाठी जर जगात प्रभू येशू ख्रिस्त काय केला, त्यांनी तो परमेश्वर पित्यासाठी जगायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःसाठी नाही, त्याने स्वतःसाठी नाही जगला तो. कारण त्याला ज्या ज्यावेळेस विचारायचं ना, ते म्हणलं माझ्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करण्यासाठी आलोय. माझ्या परमेश्वर पित्याने मला ही गोष्ट सांगितलेली आहे आणि ती मी करीत आहे. आणि मग त्याच्या परमेश्वर पित्याचं वचन होतं का हे जे गृह आहे, हे जे मंदिर आहे, हे प्रार्थनेचं गृह होईल, मंदिर होईल, जागा होईल, आणि याच्यामध्ये तुम्ही लुटायची गोळा केली काय? आणि मग त्या ठिकाणी त्यांनी जोडपला. मग बऱ्याच अंशी काही लोकांना वचनाच्या माध्यमातून देखील जोडपावं लागतं, त्याच्याशिवाय त्यांचा बाजार निघतच नाही. आणि काही लोकांना जोडपण्याची गरजच नाही, कारण त्यांच्या मंदिरामध्ये बाजार नाही. ते देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत, ते देवासाठी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. अशा लोकांना समेट, प्रेम, प्रीती, माया, तसं सगळ्या लोकांवर प्रेमच करायला लावलेला आहे. परंतु प्रेषित पौल म्हणतो, मी तुमच्यावर प्रेम करतो, परंतु तुम्हाला मला भेटण्याची इच्छा आहे आणि मग मला तुमच्याकडे यायचं आहे. परंतु माझ्याकडे 3 ऑप्शन आहेत: प्रेम,
किंवा प्रीती, सौम्यता दुसरा, आणि तिसरा म्हणतो काठी घेऊन. प्रेमाने येऊ का सौम्यतेने येऊ का काठी घेऊन येऊ? देवाचा सेवक प्रेषित पौल म्हणतो त्या ठिकाणी अशाच प्रकारे देव आमच्या बरोबर प्रेमाने आलेला आहे. अजूनही देखील परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सौम्यतेने आहे आमच्या बरोबर. आणि जर का तिसरं ऑप्शन काठी म्हणजे अंताचा समय आणि न्यायाचा दिवस, मग तिथं काठी म्हणल्यावर तो काय फक्त आम्हाला दाखवणार नाही. आणि म्हणून प्रियाओ, आम्हाला समेटाची सेवा दिलेली आहे. आम्ही एकमेकाबरोबर समेटाने राहिलं पाहिजे, एकमेकांच्या आपलं पांघरून घातलं पाहिजे, एकमेकाला क्षमा केली पाहिजे, एकमेकाला आपल्यासारखाच आदर सन्मान दिला पाहिजे, आणि आम्ही रागवलं पण पाहिजे. पण बायबल असं सांगतं, तुम्ही रागात असताना दिवस मावळू देऊ नका. तुम्ही रागवा परंतु दिवस मावळू देऊ नका. आणि म्हणून अनेक वेळेस देवाचं सत्य प्रकट करीत असताना रागवण्याचा देखील आत्मा त्या ठिकाणी, रागवण्यासाठी देखील बऱ्याच अंशी पौलाला, बऱ्याच अंशी येशू ख्रिस्ताचं, आम्ही बऱ्याच योहानाचं जर उदाहरण घेतलं, त्या अनेक गोष्टी त्यांनी आवेशाने, राग नाही म्हणता येणार त्याला, आवेश किंवा सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ज्या ज्या वेळेस येतं ना प्रिय हो, त्याच्या वेळेस काय होईल याची गॅरंटी वॉरंटी नाही. शमशोनामध्ये देवाचं सामर्थ्य आलं आणि लगेच त्याने 1000 लोक जीवच मारले. शमशोनामध्ये जो पाप निर्माण झालं, शमशोन पकडला गेला, शमशोनला त्या ठिकाणी एका बिल्डिंग मध्ये ठेवण्यात आलं. मी शॉर्टकट सांगत आहे. आणि शमशोन प्रभू येशू ख्रिस्ताला एकदाच म्हटलं, प्रभू हे लोक तुझी नावाची निंदा करून राहिलेत, माझी करू द्या कारण मी पाप केलेला आहे. परंतु हे लोक एकदम अव्यवस्थित वागू राहिलेत, हे लोक पापात वाढू राहिलेले आहेत, आणि तू फक्त मला एकदाच सामर्थ्य दे, एकदाच एक पावर दे, जे नाही करून भलं मी मेलो तरी चालेल. आणि मग त्याला परमेश्वराने असा पावर दिला. 3,500 लोक त्या माडीमध्ये, त्या खोलीमध्ये, त्या बंगल्यामध्ये, त्या राजमहालामध्ये 3,500 लोक होती. स्वतः तो मरण पावला पण एवढे सगळंच मारले. देवाचा आत्मा ज्यावेळेस येईल ना, त्यावेळेस काय होईल याची काही गॅरंटी नाही. येलीवर देवाचा आत्मा आला, 450 बाल दैवताचे संदेश तलवारीने कापले करमेल डोंगराच्या तिथं. गिदोन, समशोन, आम्ही देवाचे सेवक जर पाहिले ना, देवाचा आत्मा ज्यावेळेस येतो ना, अद्भुत काम करतो तिथं, अद्भुत. देवाच्या आत्म्याला मग विरोध कोणीच करू शकत नाही. म्हणून देव, तो परमेश्वर म्हणतोय, प्रेषित पौल म्हणतो, मी तुमच्याकडे कसं यावं? प्रीतीने येऊ, सौम्यतेने येऊ का काठी घेऊन येऊ? मग अशाच प्रकारे आज आम्हाला परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी न्यायाच्या दिवशी तर मी तर 100% येणारच आहे, त्याच्यात तर काही वादच नाही. मग प्रेमाने येऊ, सौम्यतेने येऊ का काठी घेऊन येऊ? काठी म्हणजे सरळ सरळ आमचा न्याय, सौम्यता म्हणजे आमच्यावर केलेली कृपा, आणि प्रीती म्हणजे प्रेम म्हणजे डायरेक्ट प्रभू येशू किंवा देव आत्मा. आणि म्हणून आम्हाला जर समेटाची सेवा दिलेली आहे, तर आजपासून आम्ही समेट करणं खूप गरजेचं आहे. आमच्या सेवेमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या कामामध्ये, आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या मित्रमंडळीमध्ये आम्ही एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना देवाचं वचन शेअरिंग करणं, एकमेकाला सांगणं की आतापर्यंत आम्ही स्वार्थी वृत्तीने जगत आहोत, आतापर्यंत आम्ही स्वतःपुरतच जगत होतो, आता आम्ही प्रभूसाठी जगू. प्रभूसाठी जगणं म्हणजे काय? पहिलं आम्ही स्वतःवरच प्रेम करायचो, आमच्या शेजाऱ्यावर प्रेम करीत नव्हतो. आता प्रभूसाठी जगणं म्हणजे काय? आता मी माझ्या स्वतःवरही प्रेम करीन आणि माझ्या शेजाऱ्यावरही प्रेम करेन. प्रभूमध्ये जगणं म्हणजे काय? अवघड नाही ते. तो शब्द तुम्हाला कदाचित समजला नसेल. त्या ठिकाणी लिहिलेला आहे की, आणि जो सर्वांसाठी याकरता मेले की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे, तर त्याच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जागावे. आणि त्याची इच्छा आहे देवाची की जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रेम कर. त्याची इच्छा आहे समेट करा. त्याची इच्छा आहे तुम्ही रागवा परंतु रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. त्याची इच्छा आहे तुझा बंधू जर चुकत आहे तर त्याला वचनाने ताळ्यावर आण. एकदा सांग, 2-4 लोक घेऊन परत दुसऱ्यांदा सांग, परत एकदा त्यांनी नाही ऐकलं मंडळीमध्ये सांग, तरी नाही ऐकलं, तो स्वतःला शहाणा समजायला लागला, स्वतःलाच ज्ञानी आणि पंडित समजायला लागला, स्वतःलाच काहीतरी वेगळा समजायला लागला, तर बायबल असं लिहितं की त्याचा निषेध कर. त्याच्याशी संपर्कच ठेवू नको, त्याच्याशी कॉन्टॅक्टच करू नको, मात्र त्याला शत्रू समजू नको, त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्याशी संपर्क करू नको. आणि मग अशा प्रकारे आम्ही समेट करू शकतो प्रिय. आणि देवाने दिलेल्या स्टेप आहेत. मग काही लोक डायरेक्ट येणार 3ऱ्या 4थ्या स्टेपला येतात.
काही लोकांना वैयक्तिक फोन करून सांगितलं ना ऐकत नाही, 2 जणांना सांगितलं ऐकत नाही, त्यांचा मंडळीत अपमान केला तरी ऐकत नाही, तरी त्यांचं ते आहे तेच. मग बायबल सांगतं की आशांना तू सोडून दे, पण तू त्याला शत्रू समजू नको. तर त्याला तू एक विश्वासू म्हणून किंवा एक समेटाचे म्हणून त्याचे फक्त कॉन्टॅक्ट ठेवू नको. आणि म्हणून देव आम्हाला विनवित असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवावर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. देवाच्या वतीनं मग ख्रिस्त येशूचा दास या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो की तो म्हणत आहे की त्या ठिकाणी आम्ही देवाच्या याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी वकिली करतो की तुम्ही देवाबरोबर समट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीनं विनंती करतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले, ह्यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. त्याला पाप नव्हतं माहिती प्रिय, पण तो तुमचे आणि माझे पाप नष्ट करण्यासाठी, समाप्त करण्यासाठी, कमी करण्यासाठी, क्षमा होण्यासाठी, आम्ही पुन्हा ते करू नये म्हणून ज्या पापाचं दास्यत्व आमच्यावर होतं, ज्या पापाचा पगडा आमच्यावर होता, तो प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या स्वतःवर घेतला. त्याने स्वतः आमचे पाप स्वीकारले, त्याने स्वतः आमचे क्लेश स्वीकारले, त्याने स्वतः आमचं रोग स्वीकारलं. त्याच्यामुळं तर त्याला बसलेल्या फटकेने आम्हाला आरोग्य मिळालं, त्याच्यामुळं तर त्याच्या सांडलेल्या रक्ताने आम्हाला पापाची क्षमा मिळाली. आणि मग ह्याच्यामधून आमच्यामध्ये काय येतं तर देवाचे नीतिमत्व असे व्हावे, आपण त्याच्या ठाई. मग आम्ही कसं व्हायला पाहिजे? देवाबरोबर देवाचे नीतिमत्व असे व्हावं. देवाला जशा प्रकारचं जीवन नीतिमान प्रकारे चांगल्या प्रकारचं जीवन ऐकतं ना, चांगल्या प्रकारचं जीवन आवडतं ना, तशा प्रकारचं जीवन आम्ही परमेश्वराला सादर करावं. आणि म्हणून आम्ही वाचलं की आणि तो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्याच्यासाठी जगावं. त्याच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावं. म्हणजे काय? देवाला आमच्याकडून काय हवं आहे, देवाची आमच्याविषयी काय इच्छा आहे, देवाने आम्हाला पाचारण काय केलेलं आहे, देवाने आम्हाला इतर लोकांपेक्षा सगळ्या लोकांना पाळक साहेब म्हणतात का? सगळ्या स्त्रियांना पाळकीनबाई म्हणतात का? नाही म्हणत. तर ज्यांच्या मध्ये परमेश्वराने त्यांना निवडलंय, ज्यांना परमेश्वराने कृपा पुरवली, ज्यांना परमेश्वराने समेटाची सेवा दिली, ज्यांना परमेश्वराने कॉलिंग केली, ज्यांना परमेश्वराने स्थिर ठेवले, असे लोक कमीत कमी स्वतःसाठी तर जगू नये. आता जग जर जगतंय ना स्वतःसाठी तर जग आहे, पण हे लोक तर जग नाहीत ना, हे सार्वकालिक लोक वाटाचे वतनकरी आहेत. आणि मग आम्ही काय करायला पाहिजे? आमच्या पापाला मेलो पाहिजे, आमच्या सुखाला मेलो पाहिजे. कारण आम्ही जर हिस्ट्री जर पाहिली तर देवाच्या सेवक नव्या करारामध्ये तरी कमीत कमी एकही प्रॉपर्टी साठवून जगला नाही, एकाने स्वतःच्या बँकेत बॅलन्स साठवलेला नाही, एकाने जागा प्लॉट घेऊन कुठंच काही केलेलं नाही. तर जे काही केलं ते लोकांसाठी केलं. अनेक लोक दानपात्र, अहो आता तरी काहीच नाही, परंतु पूर्वी प्रेषितांच्या काळामध्ये अनेक लोक स्वतःची मालमत्ता जमिनी सकट विकत होते आणि प्रेषितांच्या चरणाजवळ द्यायचे. डायरेक्ट घरावर नांगर फिरवल्यासारखी ही प्रॉपर्टी. आम्हाला प्रभू येशू सारखं जगायचं, आम्हाला प्रभू येशू साठी जगायचं. आता जाऊ दे, आता साधं दानपत्र देत नाही, आणि जर दिलं तर ते पाळक साहेबांना ते पुरत नाही, आणि जर त्यांनी साठवून ठेवलं तर ते स्वतःसाठीच वापरतात. आता स्वतःसाठी जगणं सोडून द्या. मी प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो, पहिलं विनंती करतो, समेटाने सांगतोय, आणि शेवटी मग प्रेषितांच्या कार्यामधलं प्रीतीने येऊ का, सौम्यतेने येऊ का काठी घेऊन येऊ? प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल मग मात्र आमच्याकडं कशा प्रकारे बघल आम्हाला काही सांगता येणार नाही. कारण आम्ही स्वतःसाठी जर जगत आहोत तर 100% समजून घ्यायचं आम्ही आधो लोकात आपलं तिकीट पूर्णपणे बुक झालेलं आहे. आणि जर आम्ही प्रभूसाठी जर जगायचा आजपासून नेटाने प्रयत्न करणार असोल तर आम्ही 100% समजून जायचं की आमचं सार्वकालिक जीवनाची फ्लाईट तयार झालेली आहे. मग तुम्हाला कुठं जायचंय? लोकांच्या दानपत्रावर तुम्हाला इस्रायलच्या टूर मारायच्या, 2दा-3दा, एकदा पाहिलंय ना 3-3, 4-4 वेळेस जाऊन आली, हॉलिडेला गेल्यासारखी. वावरात काम करून पैसे आणून नाही गेले, स्वतःसाठी जगले तुम्ही. आता बास झालं, भरपूर वाऱ्या झाल्या,
आणि आता तुम्हाला आणि मला फॉरेन देशाला आता लवकर तर विजा नाही मिळणार, कारण सगळीकडे आता अंताचा समय काही नुसतं भारतातच नाही आला तर सगळ्या जगावर आलेला आहे आणि सगळं जग आता त्रासलेलं आहे आणि अनेक लोक देवाच्या राज्याकडे पळत आहे. जर गर्दी झाली तर तुम्हाला माग गचडून काढतील, कारण परमेश्वरचं वचन असं सांगतंय, पहिले ते शेवटी आणि शेवटी ते पहिले. आणि म्हणून लोकांचा लोंढा येण्याच्या अगोदर, लोकांचा आमच्याकडे मोठा भरणा येण्याच्या अगोदर, परराष्ट्रीय आमच्यामध्ये घुसण्याच्या अगोदर, जे लोकांचे खास निवडलेले प्रिय लोक आहोत, आज स्वतःचं जीवन आज जगत आहात ना, ते जीवन जगण्याचं सोडून द्या आणि प्रभू येशूसाठी जीवन जगायला सुरुवात करा, जो तुमच्या आणि माझ्यासाठी आणि संपूर्ण मानव जातीसाठी तो मरण पावला आणि पुन्हा एक वार उठला आणि तो येणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही वकिली करतो या ठिकाणी. प्रभू येशूच्या नावात ख्रिस्ताच्या वतीनं आम्ही तुम्हाला वकिली करतो की देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा. ज्याला पाप टाक नव्हते त्याने आमचं पाप घेतलेलं आहे. आम्ही तर पापीच आहोत, म्हणून पाप करण्याचं सोडून द्या. आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. तुम्हाला आणि मला जी परमेश्वराने देवाची जी कृपा दिलेली आहे, जे दान दिलेले आहेत, जे अभिषेक दिलेला आहे, जे सामर्थ्य दिलेलं आहे, जे ज्ञान दिलेलं आहे, जे काही सगळ्या प्रकारचं गोष्टी दिलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी प्रिय हो देवाने आम्हाला कृपेने दिलेल्या आहेत. आणि मग त्या कृपा जर आमच्यावर केलेली आहे तर त्या कृपेचा स्वीकार जो आहे आम्ही जो केलेला आहे तो व्यर्थ होऊ देऊ नका. अनेक लोकांनी तो जो कृपेचा कृपा तर स्वीकारलेला आहे, परंतु ती कृपा स्वीकारलेली जी आहे ना कृपा, ती व्यर्थ जात आहे. व्यर्थ घालू नका, कारण तो म्हणतो अनुकूल समय मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा आताच समय अनुकूल आहे, पहा आताच तारणाचा दिवस आहे, आजच तारणाचा दिवस आहे. आमचं तारण झाले असं समजू नका. अनेक लोक म्हणतात आमचं तारण झाले, पाळत साहेब तुम्ही काही सांगू नका. आमचं जर तारण झालं नसतं तर आम्ही आतापर्यंत ख्रिस्तामध्ये वाढलो नसतो. ऐकून घ्या परत एकदा पुन्हा मी तुम्हाला विनंती करेल. मी तुम्हाला समेताची सेवा सांगत आहे, देवाच्या आत्म्याने मला त्याप्रमाणे चालवत आहे. अशा प्रकारे मी सांगत आहे की अनुकूल समय मी तुमचं ऐकलेलं आहे. ज्यावेळेस आमच्यामध्ये अनुकूल समय होता देवाने आमची प्रार्थना ऐकली, तुमची वैयक्तिक, माझी, जगाची, ज्यांनी ज्यांनी विश्वासाने प्रार्थना केली त्यांची ऐकली. व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. ज्या दिवशी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला ना त्या दिवशी आमचं तारण झालं. ज्या दिवशी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा नावात बप्तिस्मा घेतला किंवा त्याच्या सहभागितेमध्ये वाढलो किंवा त्याच्या वचनाचं फॉलोअप करायला लागलं, आमचं तारण झालं. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आमच्या घरात आला, इथे आतमध्ये काही लोकांच्या अजून दारातच आहे, ज्यांच्या घरात आला त्यांचं तारण झालं. जक्काला म्हणला जक्काईने प्रभू येशू ख्रिस्ताला रोडवर पाहिलं, जक्काईला झाडावरून खाली उतरला. जक्काईला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय मला तुझ्या घरी यायचंय. तो घरी गेला, त्या ठिकाणी शेमकुशल झालं, त्या ठिकाणी काही जे नाश्ता पाणी चहा किंवा जे काही सुशस्त्रा झाली आणि मग त्या स्वतः जक्काईने पाप कबूल केलं. हे माझं पाप आहे, ज्याचं मी घेतलंय त्याचं दुप्पट चौपट देईल. अशा प्रकारे त्याने पापाचा अंगीकार केला, स्वीकार केला, ते सोडून देण्याचा निर्णय घेतला. लागलीच आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटला आजच या घराचं तारण झालंय. आजही जर आमच्या मनामध्ये ते चोरी, कपट, लबाड, आजही जर आमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आहेतच, तर समजू नका तुमचं तारण झालंय म्हणून. नाही, म्हणून तो म्हणतोय की कारण तो म्हणतो अनुकूल समय मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा आताच समय अनुकूल आहे, पहा आताच तारणाचा दिवस आहे. आताच जर आमच्यामध्ये ह्या गोष्टी दिसत आहेत ना तर मग आज आमचा तारणाचा दिवस. जर आमच्यामध्ये जर चांगल्या गोष्टी दिसत आहेत ना तर तुमचं तारण झालेलं आहे, काही अडचण नाही. परंतु मला तुम्हाला सांगायचे या ठिकाणी तारण फक्त एका दिवसाची प्रक्रिया नाही. जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे, जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, जोपर्यंत परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त न्यायाधीश बनून आमचा न्याय करणार नाही, तोपर्यंत आम्ही तारणामध्ये पाहिजे. शेवटच्या टोकापर्यंत, मरणाच्या टोकापर्यंत आम्ही विश्वासू राहणार तेव्हा म्हणतात तारण. काही लोकांचं तारण लगेच मध्येच संपून जातं. त्यांना असं वाटतं की बा तारण थोडं आहे का काय. तारण देखील सार्वकालिक, तारण झाल्याशिवाय सार्वकालिक जीवनच मिळत नाही.
आणि म्हणून तारण ही एका दिवसाची प्रक्रिया नाही. एक दिवस चर्चला गेलो, एक दिवस नाताळ पाळला, एक दिवस पश्चाताप केला, एक दिवस प्रार्थना केली, एखाद्या दिवस बायबल वाचलं, तारण झालं नाही. रोज आणि रोज. जर डॉक्टरनी जर सांगितलं ना तुम्हाला एक भयानक आजार आहे, तुम्हाला जवळ 2 वर्ष सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या खावा लागतील, अहो न चुकता खाताल तुम्ही, न चुकता, तिकडे काही घेणं देणं नाही, पण सकाळ दुपार संध्याकाळ त्या गोळ्या खाणार म्हणजे खाणार. कारण का? मरणाची भीती. कारण का? डॉक्टरने सांगितलं तुझी काही गॅरंटी नाही गोळ्याने खाल्ला. प्रभू येशूने तर असं काही सांगितलं नाही. तुम्हाला एकदम फ्री दिले. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा प्रभू येशूचं नामस्मरण करा. तुम्हाला जेव्हा टायमिंग असेल तेव्हा प्रार्थना करा. तुम्ही चालताना प्रार्थना करू शकता, उठताना प्रार्थना करू शकता, बसताना प्रार्थना करता, मार्गस्थ जाताना येताना, कधी एनी टाइम तुम्ही स्तुती करू शकता, आराधना करू शकता. सगळ्या प्रकारे आम्हाला असे 3 टाइम दिलेले नाही, आम्हाला भीती घालून दिलेली नाही. पण एक मात्र निश्चित, जर आम्ही पापात जर राहिलो, जर आम्ही स्वैराचारमध्ये जर राहिलो आणि जर आम्ही स्वतः पुरतच जीवन जगलो, स्वार्थाचं, सुखाचं, आणि जर आम्ही ख्रिस्तासाठी जर आमचं जीवन जर जगलो नाही इथून पुढं, मग मात्र आम्हाला गोळ्या द्या नाही तर काही द्या. आमचं मरण 100%. आमचं मरण म्हणजे नुसतं शरीराचं नाही. मी शरीराच्या मरणाविषयी बात करत नाही, तर आत्मिक मरण. आणि एकदा का आत्मिक मरण झालं, मग सार्वकालिक तुम्हाला एक तर 2 ऑप्शन आहेत. आत्मिक मरण झाल्यानंतर आम्हाला एकच ऑप्शन राहतं, अधोलोक, नरक. आणि आमचं आत्मिक जीवन जर आमचं संजीवन राहिलं, आमचं जर तारण जर शेवटापर्यंत आम्ही टिकून ठेवलं, तर सार्वकालिक जीवन फिक्स आमच्यासाठी आहे. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद येईल. सुंदर अशा समयाबद्दल आम्ही प्रभूची स्तुती करूया. आणि एक शेवटी एक गोष्ट, एक शेवटचा एक टॉपिक मी या ठिकाणी वाचू शकतो. आणि आम्ही करीत असलेल्या सेवेत काही दोष दिसू नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही. आम्ही करीत असलेल्या सेवेत, तुम्ही करीत असलेल्या सेवेत, जग करीत असलेल्या सेवेत, अनेक पाळक साहेब, पास्टर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, महागुरु स्वामी, पोप साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, कर्नल साहेब, मेजर साहेब, गुरुजी साहेब, जे काही साहेब आहेत, ते करीत असलेल्या सेवेत, ते म्हणजे मीच माझ्या स्वतःवर घेतो. आम्ही म्हणजे आता तुम्ही आणि मी, आम्ही करीत असलेल्या सेवेत आम्ही काय सेवा करतोय, पहिली गोष्ट लक्षात घ्या. आम्ही करीत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये, काही दोष, काही चूक दिसून येऊ नये, काही पाप दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही. आमच्याकडून शक्यतो आम्ही चुकू देत नाही, आमच्याकडे शक्यतो आम्ही दोष सापडू देत नाही. आमच्याकडे शक्यतो जग्या गोष्टी आमच्या दिसतील, आम्ही दुर्बळ असतो, गरीब असतो, परंतु वचनाच्या बाबतीत आम्ही कुठल्याही प्रकारचं डुप्लिकेट काम करत नाही. विश्वासाच्या बाबतीत आम्ही अर्धवट विश्वास ठेवित नाही. आणि आम्ही जगातलं जीवन, जगामध्ये जीवन जगतो, परंतु जगाप्रमाणे आम्ही जीवन जगत नाही. तर ख्रिस्ताला जे आवडते, देवाला जे आवडते, जो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, यासाठी की इथून पुढे आम्ही त्याच्यासाठी जगावं. आणि म्हणून तुम्ही आणि मी देवाचे निवडलेले पवित्र सेवक जे आहेत, अभिषिक्त सेवक आहेत, दास आहेत, दासी आहेत, सिस्टर आहेत, ब्रदर आहेत, फादर देखील आहेत. फादर देखील पवित्र आहेत. काही ज्यांना ख्रिस्त समजलेला आहे ते पवित्र आहेत. सर्वच अपवित्र नाहीत, सर्वच पापी नाहीत, सर्वच ढोंगी नाहीत. आणि म्हणून प्रिय, आम्हाला एकमेकाबरोबर कोऑपरेटिव्ह करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही आणि मी देवाची मुले आहोत. आणि मग मुलं, एका घरामध्ये 4-5 लोक असले, एक वाकडं तिकडं कोणीतरी असतं, परंतु त्याला सांभाळून घेण्याचं काम परमेश्वर करतो, हाकलून देण्याचं काम आम्ही करतो. आम्ही सगळे भाऊ असतो. उदाहरण जर बघितलं ना, आम्ही पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये 10-11 भावांनी एका भावाला विकून टाकलं, एकदा विहिरीत टाकलं, पहिल्यांदा विकून टाकलं, विहिरीत टाकलं, आणि कालांतराने तोच भाऊ त्या एका राज्याचा प्रमुख बनला. आणि हेच भाऊ तिथं ज्यावेळेस दुष्काळ पडला ना, तिथं गेले. आपला विषय नाही तो, आपण एक दिवस तो विषय घेणार आहोत. आपण परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा एक वार लाईव्ह फेसबुक मध्ये उद्या पौलाच्या क्रांतिकाराचं 2रं पत्र, अध्याय क्रमांक 6 आम्ही खूप महत्वाचा भाग आहे सेवे बाबतीत. तर कृपया या भागामध्ये आपणही या आणि इतरांना देखील त्याच्यामध्ये सहभागी व्हा. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. येऊया आपण आपल्यासाठी प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. या भक्तीचा अल्फा आणि ओमेगा तू झालास, तुझे उपकार मानतो. या समाल परमेश्वर देव, आमच्या भारत देशासाठी, विशेष करून आम्ही ज्या राज्यामध्ये महाराष्ट्रात राहत आहोत त्या राज्यासाठी, आमच्या नगर जिल्ह्यासाठी,
जे तुझे लाईव्ह फेसबुकवर जे तुझे प्रिय सेवक सेविका होत्या, जे यानंतर पाहणार आहेत, ते ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या गावात, ज्या शहरात, ज्या वस्तीमध्ये, ज्या कॉलनीमध्ये, ज्या ठिकाणी राहत आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात या समयाला आलेल्या सर्व पिढीपासून त्यांचं संरक्षण कर. आणि आतापर्यंत परमेश्वर देव बापा, आम्ही स्वतःसाठी जीवन जगत होतो, आजपासून ख्रिस्त आम्ही तुझ्यासाठी जीवन जगावं अशी तू कृपा कर. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावामध्ये आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व प्रकारचे पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सुरक्षा विभाग, त्याचप्रमाणे सर्व कामगार, त्याप्रमाणे विशेष करून मी प्रार्थना करतो सेवाभावी संस्था, सर्व प्रकारचे वैयक्तिक लोक जे तुझी परमेश्वर देव बाप्पा तुझ्या लोकांची भेट घेत आहेत, त्यांच्या समस्या, चिंता, काळजी, त्यांना हव्या असणाऱ्या गरजा परमेश्वर देव बाप्पा त्या पुरवित आहेत, त्या प्रत्येकावर कृपा कर. या रोगापासून आमच्या प्रत्येकाचं संरक्षण कर आणि वेळीच आम्ही सावध व्हावं, वेळीच आम्ही तुझा स्वीकार करावा, वेळीच आम्ही आमच्या तारणाच्या मार्गामध्ये चालावं, सत्यावर चालावं अशी देखील तू कृपा कर. जितके तुझे अभिषिक्त सेवक सेविक आहेत प्रभू येशूच्या नावात त्यांच्यावर तुझी आणखीन कृपा कर. आणि शेवटच्या काळामध्ये अंत समयाला सत्याला, आत्म्याला धरून निस्वार्थीपणाने, खरेपणाने, आत्म्याने तुझी सेवा करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला सहाय्य मार्गदर्शन कर. जसे आहोत तसे तुझ्या हातामध्ये येत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. ओके, गॉड ब्लेस यू.